Last time we have discussed about the methods of preparation of ammonia, that is primary, secondary, and tertiary. And today we will start the next one, that is theoretical property, that is physical properties of ammonia. Okay. In that physical properties of ammonia, original property is there, but second property is basicity of ammonia. But before that, in the original physical property, there three points are included: intramolecular forces, boiling points, and solubility. आता क्वेश्चन पेपर मध्ये हाच क्वेश्चन वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये विचारला जातो. त्याच्या ऑर्डर्स विचारतील किंवा काही वेळा सोल्युबिलिटी विचारतील, बॉइलिंग पॉइंट ऑर्डर विचारतील, अदरवाइज इंटरमोलिक्युलर फोर्सेस कुठले असतात प्रेझेंट असतात ते विचारतील. सो बंदावर सगळे पॉइंट्स लिहूया. इंटरमोलिक्युलर फोर्सेस, बॉइलिंग पॉइंट अँड सोल्युबिलिटी. इन केस ऑफ अमाइन्स, नायट्रोजन अमाइन्स म्हणजे काय? RNH2 प्रायमरी बरोबर आहे ना. RNH R dash means secondary amine, and R dash and R double dash will be the tertiary amine. आता हे तीनही जे अमाइन्स आहेत, अमाइन्सचं क्लासिफिकेशन आपण जे कन्सिडर केलंय हे कशावरती पडतं? इट इज अ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द डेरिव्हेटिव्हज ऑफ अमोनिया. ऍक्च्युअली ओरिजिनल मॉलिक्यूल इज NH3. One of the hydrogen atom of this ammonia get replaced with corresponding number of alkyl groups and it will form primary, secondary and tertiary amine as a derivatives. They generally they are considered the primary, secondary and tertiary amines. Okay. So in this case, common part is nitrogen and hydrogen bond. So nitrogen hydrogen bond in the amines is generally polar. Why this is so? Because nitrogen is more electronegative and hydrogen, as compared to nitrogen, hydrogen is less electronegative. That is more electropositive. So due to electronegativity difference between nitrogen and hydrogen, the nature of NH bond is also polar. जसं आपण carbon and halogen चा bond बघितला होता, that is polar covalent to nature. Similarly, ammonia मधला nitrogen आणि hydrogen bond सुद्धा कसा असतो? polar असतो. Okay. Why this is reason काय असतो? electronegativity difference. Next सांगितलं second point मध्ये, in case of primary and secondary amines, generally they show intermolecular forces of attraction between themselves. Okay. मिक्सचर ऑफ प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्स जर असतील त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असते. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन काय होतं? प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्सचं काय होतं? क्लासिफिकेशन तुम्ही इझिली करू शकता. ओके. सिमिलरली टर्शरी अमाइन्स जे आहेत ते मात्र हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म नाही करत. टर्शरी अमाइन्स काय करत नाही? हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म नाही करत. याचं रिझन काय? आता हा क्वेश्चन प्रिव्हियस पेपर मध्ये तुमच्या नीटच्या पेपर मध्ये येऊन गेलाय. एक्झाम्पल्स दिलेली होती आणि कुठला हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करणार नाही, लिस्ट टेंडन्सी असा क्वेश्चन विचारला होता. मोस्ट ऑफ द स्टुडंटचा आन्सर रॉंग आलेला. लक्षात ठेवायचं, टर्शरी अमाइन्स स्ट्रक्चर आहे हे लास्ट स्ट्रक्चर RN R डॅश and R डबल डॅश. या स्ट्रक्चर मध्ये इथे कुठे हायड्रोजन प्रेझेंटच नाही, म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग ऍब्सेंट असणार. हायड्रोजन बॉन्डिंगची डेफिनेशन काय? इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन एटम ऑफ वन मॉलिक्यूल अँड अनदर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट ऑफ अनदर मॉलिक्यूल. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे नायट्रोजन, बाकीचे अल्किल ग्रुप म्हणजे कार्बन असणार प्रेझेंट, हायड्रोजन ऍब्सेंट असेल. So in this case, tertiary amines does not show any type of hydrogen bonding. याचाच अर्थ असा होतो, प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात, टर्शरी मध्ये मात्र इंटरमॉलिक्युलर फोर्सेस किंवा हायड्रोजन बॉन्डिंग ऍब्सेंट असतात. पण तरी सुद्धा तो पोलार का असतो? दो इट इज टर्शरी अमाइन इज पोलार बाय बिकॉज ऑफ डायपोल डायपोल इंटरॅक्शन. याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असतं पहिल्या तीन कंपाऊंड मध्ये, NH3 RNH RNH R डॅश मध्ये. पण टर्शरी अमाइन्स मध्ये मात्र डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स असतात आणि ते डायपोल डायपोल इंटरॅक्शन काय दिसतं तुम्हाला? ते हायड्रोजन बॉन्डिंग इंडिकेट करत नाही, पण ते पोलार असतात. ओके. सो हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. एक्झामिनरला असं वाटत एक्सपेक्टेड असणार की हे स्टुडंट्सना माहिती आहे की नाही ते चेक करणार. सो विच अमाउंट द फॉलोइंग इज द करेक्ट स्टेटमेंट अमाउंग द फॉलोइंग असा क्वेश्चन विचारतील. प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाउंट, प्रायमरी सेकंडरी मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, सेकंड असेल प्रायमरी सेकंडरी टर्शरी आर पोलार, हे सुद्धा करेक्ट आहे. टर्शरी अमाइन शोज हायड्रोजन बॉन्डिंग, हे इनकरेक्ट आहे. कारण काय? हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये टर्शरी अमाइन्स मध्ये हायड्रोजन प्रेझेंट नसतो, त्यामुळे हायड्रोजन बॉन्डिंग जनरेट नाही होत. ओके. नेक्स्ट सांगितलं इलेक्ट्रो इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. नाउ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन ची ऑर्डर काय असते? जनरली प्रायमरी अमाइन शोज स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, देन दॅट ऑफ द सेकंडरी, देन दॅट ऑफ द टर्शरी. याचा अर्थ असा असतो, स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस प्रायमरी अमाइन्स मध्ये असतील आणि टर्शरी अमाइन मध्ये वीकेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतील. ओके. सो ही एक ऑर्डर प्लीज लक्षात ठेवा. सेकंड नेक्स्ट पॉइंट आहे बॉइलिंग पॉइंट ऑर्डर. कन्फ्युजन तुमचा असा आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वरती पहिले 5 पॉइंट्स दिलेले आहेत. बॉइलिंग पॉइंट्स आणि सोल्युबिलिटी या दोघांची ऑर्डर चांगला प्रिपेअर करायची. MCQ मध्ये क्वेश्चन पेपर मध्ये कन्फर्म येणार. इन केस ऑफ लिक्विड स्टेट, बॉइलिंग पॉइंट म्हणजे लिक्विड असणार. सो लिक्विड कंपाऊंड कुठले कुठले आहेत त्याच्यामध्ये बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर कशी आयडेंटिफाय करायची? ज्याच्यामध्ये नंबर ऑफ हायड्रोजन जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो. ऑलवेज लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये नंबर ऑफ हायड्रोजन्स जास्त असतात त्याच्यामध्ये बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर जास्त असते.
So in case of primary amine, there are two hydrogen atoms. In case of secondary amine, there are only one hydrogen atom. And in case of tertiary amine, there is no any hydrogen atom due to dipole level of interaction. So that's why primary amine shows highest boiling point than that of the tertiary. म्हणजे intermolecular forces आणि boiling point order same आहे primary, secondary, tertiary. Here also primary, secondary, tertiary. Okay. So जिथे boiling points चा part complete होतो. Next आहे solubility. आता soluble म्हणजे काय? Whether it is solid in form or in the form of liquid state or in the form of gaseous state. So generally lower members up to carbon number 3 means methanamine, ethanamine and propanamine. काल आपण डिस्कस केले IUPAC nomenclature of amine. त्याच्या लेक्चरला मी असंही सांगितलं होतं रेकॉर्डिंग मध्ये की त्याच्यात ते सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स जे असतात ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. क्वेश्चन ईच अँड एव्हरी पेपर मध्ये चेक करा. सेकंडरी आणि टर्शरी अमाइनचा एक तरी तुम्हाला IUPAC nomenclatureचा क्वेश्चन असतो आणि इतरांपेक्षा थोडी डिफरंट आहे नॉमेनक्लेचर. सेकंडरी आणि टर्शरी अमाइनचं नॉमेनक्लेचर थोडं डिफरंट आहे अदर फंक्शनल ग्रुप पेक्षा. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती प्लीज फोकस करा. जर प्रॉब्लेम असेल, डाऊट असेल खालच्या लेक्चर मध्ये तर तो विचारा. त्याच्या अगोदर आपण केमिकल कायनेटिक्स आणि सोल्युशन या टॉपिक मध्ये दोन्ही प्रॉब्लेम सगळे बघितले बघा. त्या प्रॉब्लेमच्या लेक्चरच्या वेळी लक्षात ठेवा की प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून बरोबरती घेतले होते. एक्सपेक्टेड असं की ते नोटबुक मध्ये लिहाल, त्याच्या बाहेरचे क्वेश्चन्स नाही केला तरी चालेल. ओके, पण ते करणं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. लोअर मेंबर्स आर गॅसियस स्टेट, मिडल मेंबर्स आर लिक्विड इन स्टेट अँड नेक्स्ट आहे हायर मेंबर्स. सो हायर मेंबर म्हणजे काय? कार्बन नंबर 9 पासूनचे जे सगळे एलिमेंट्स आहेत, कार्बन नंबर 9 पेक्षा ग्रेटर जे कुठले एलिमेंट्स असतील म्हणजे डेकॅनामाइन, ओके, लाईट वाईज कंपाऊंड्स, त्याला आपण सॉलिड कन्सिडर करतो. कार्बन नंबर 3 पर्यंत असतात ते लोअर, 3 to 8 पर्यंत असतात ते मिडल मेंबर्स आणि कार्बन नंबर 9 पासून पुढचे सगळे जे असतात ते हायर मेंबर्स. याची फिजिकल स्टेट डिफरंट असते. लोअर मेंबर्स आर इन द फॉर्म ऑफ गॅसियस कंपाऊंड्स, middle members are exist in the form of liquid state and last one is higher members, they are exist in the form of solid state. Okay, आता हे झालं aliphatic amine shortening. What about aryl amine? So in case of aryl amine त्याच्यामध्ये aromatic ring present असेल aniline वगैरे हे सगळेचे सगळे कंपाऊंड्स कलरलेस असतात. पण जर समजा aryl amine undergo oxidation in presence of air, समजा aryl amine ची बॉटल तुम्ही ओपन करून ठेवून गेलेली असेल तर त्याचा कलर चेंज होतो आणि तो ऑरेंज कलर मध्ये कन्वर्ट होतो. ओके, लक्षात हे महत्त्वाचं लक्षात ठेवायला पाहिजे. अरिल अमाइन्स हे नॉर्मल रूम टेम्परेचरला स्टेबल फॉर्म मध्ये कलरलेस असतात, नो डाऊट. बट ज्यावेळी त्याचं एअर बरोबर ऑक्सिडेशन होतं त्यावेळी त्याचा कलर चेंज होतो. ओके, ऑक्सिडेशन प्रोसेस मध्ये अरिल अमाइनचा कलर चेंज होतो, तो ऑरेंज कलर मध्ये कन्वर्ट होतो. कलर कन्वर्ट होतो पहिल्यांदा येलोइश आणि मग होतो ऑरेंज. ओके, सो इम्प्युअर अरिल अमाइन आयडेंटिफाय करायचं झालं तर आपण नेकेड आईजने ऑब्झर्व करू शकतो. जर ॲनिलिनच्या बॉटलमध्ये ऑरेंज कलरचं सोल्युशन असेल तर ते इम्प्युअर आहे असं कन्सिडर करायचं. जर ते प्युअर फॉर्मॅट मध्ये असेल तर तुम्हाला ते कलरलेसच्या फॉर्मॅट मध्ये ऑब्झर्व करता येईल. ओके, नेक्स्ट आहे लोअर एलिफॅटिक अमाइन्स आर सोल्युबल इन द वॉटर. लोअर एलिफॅटिक अमाइन्स म्हणजे काय? कार्बन नंबर 3 पर्यंतचे जे सगळे अमाइन्स आहेत ते कसे असणार? वॉटर मध्ये सोल्युबल असणार आहेत आणि हायर मेंबर्स जे आहेत ते इनसोल्युबल असतात. ओके, लोअर एलिफॅटिक अमाइन्स जे आहेत ते वॉटर मध्ये सोल्युबल आहेत बट हायर मेंबर्स जे आहेत ते वॉटर मध्ये इनसोल्युबल आहेत. Why this is so? As the atomic number or molar mass increases, solubility get decreases. So on that particular phenomenon, lower aliphatic amines are water soluble in nature, but higher members are insoluble in the water. They are soluble in organic solvents. Okay. Similarly, solubility order for such various functional groups. आतापर्यंत आपण जे बघितले अल्किन हलाइड्स, अल्किन, अमाइन्स, अल्कोहोल्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड, त्याच्यामध्ये वॉटर मध्ये सोल्युबिलिटी असणारे कंपाऊंड्स कुठले किंवा त्याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करू शकतो? ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये कुठले डिझॉल्व्ह होतात त्याचे ऑर्डर दिले, त्याच्यामध्ये सगळे फंक्शनल ग्रुप मी जनरेट केले. मला वाटतं हा ओल्ड सीईटीच्या पेपर मध्ये क्वेश्चन आहे म्हणून मुद्दाम पॉइंट ऍड केलाय. कार्बोक्सिलिक ऍसिडची सोल्युबिलिटी सगळ्यात जास्त होते कारण याच्यामध्ये कार्बोक्सिलिक ऍसिडच्या फंक्शनल ग्रुप मध्ये 2 ऑक्सिजन असतात, COOH. ओके, आणि ते मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. त्याच्यानंतर येतो अल्कोहोल, त्याच्यानंतर येतो अमाइन आणि त्याच्यानंतर येतो अल्केन. म्हणजे अल्केन हे वॉटर मध्ये लीस्ट सोल्युबल आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड मात्र इझिली सोल्युबल आहे वॉटर मध्ये. ओके, तो हा बेसिक डिफरन्स आहे. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू 5 पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत. जर क्वेश्चन आला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आला राईट द फिजिकल प्रॉपर्टी तर मेन्शन केलेलं असणार गिव्ह द क्लासिफिकेशन किंवा गिव्ह कमेंट ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, बॉइलिंग पॉइंट अँड सोल्युबिलिटी ऑफ अमाइन्स, असाच क्वेश्चन विचारला. ओके, पण समजा असं नाही विचारलं तर दुसरी फिजिकल प्रॉपर्टी आहे बेसिसिटी ऑफ अमाइन, जी टोटली लेंथी क्वेश्चन मध्ये विचारली जाते 3 किंवा 4 मार्काला. ते काय काय क्वेश्चन्स आहेत कसे कसे आहेत ते बघूया. आपण त्याच्यात फक्त एकदा रिवाइज करूया. पहिल्यांदा काय सांगितलं, नायट्रोजन आणि हायड्रोजन बॉन्ड जो असतो
अमोनिया अमाइन प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन तो पोलर असतो. काय असं याचं रिझन काय? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन नायट्रोजन आणि हायड्रोजन. ओके. नेक्स्ट आहे प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्स असतात ते इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इंडिकेट करतात. व्हाय? बिकॉज देयर इज अ हायड्रोजन atom present on most electronegative element nitrogen. Okay. But in case of tertiary amines, there is no any hydrogen present on the nitrogen. That's why it does not show any type of inter as well as intramolecular. मग तरी सुद्धा प्रायमरी सेकंडरी प्रमाणे पोलर कसे काय असतात तर टर्शियरी अमाइन्स आर पोलर बिकॉज ऑफ डायपोल डायपोल इंटरॅक्शन. हा क्वेश्चन पेपर मध्ये येऊ शकतो. एन एन डायमिथिल मिथॅनामाइन किंवा एन एन इथिल मिथिल एन इथिल एन मिथिल इथॅनामाइन हा जो कंपोनंट आहे तो पोलर आहे. याचं रिझन काय? दिस इज ड्यू टू ऑप्शन मध्ये देते हायड्रोजन बॉन्डिंग डिस्पर्शन फोर्सेस डायपोल आयन डायपोल इंटरॅक्शन डायपोल डायपोल इंटरॅक्शन. सो ऑप्शन डी करेक्ट असेल. ज्याच्यामध्ये पोलॅरिटी प्रेझेंट आहे ते एकच फेनॉमेनॉन आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. डायपोल मोमेंट पण आपण त्याची कॅल्क्युलेट करू शकतो. प्रॅक्टिकली जेव्हा त्याची आपण डायपोल मोमेंट कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपल्याला समजतं की त्याच्यामध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन जनरेट झालेले आहे. आणि पोलर मॉलिक्यूल मध्ये तुम्हाला ते दिसतात डायपोल डायपोल इंटरॅक्शन. हे आपण स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये 11th स्टँडर्डच्या लेक्चरला बघितलं. Similarly, intermolecular forces of order त्याची आणि बॉइलिंग पॉइंट ऑर्डर सेम आहे प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी. लोअर मेंबर आहेत ते गॅसियस स्टेट मध्ये असतात त्याची फिजिकल स्टेट आपण आपल्या बॉइलिंग पॉइंट म्हणून. मिडल मेंबर्स असतात ते लिक्विड आणि हायर मेंबर असतात ते सॉलिड स्टेट मध्ये असतात. अरिल अमाइन्स जे असतात ते कलरलेस असतात रूम टेम्परेचरला आणि जेव्हा त्याचा एअर बरोबर ऑक्सिडेशन होतं त्याचा कलर चेंज होतो दॅट इज ऑरेंज कलर. लोअर ॲरोमॅटिक अमाइन्स जे असतात ते वॉटर मध्ये सोल्युबल असतात आणि हायर मेंबर्स असतात ते इनसोल्युबल असतात. ओके. अल्केन अमाइन अल्कोहोल्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये मात्र कार्बोक्सिलिक ऍसिडची सोल्युबिलिटी जास्त असते ऍज कम्पेअर्ड टू अल्केन्स अमाइन्स अँड अल्कोहोल्स. हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. इथे तुमची पहिली फिजिकल प्रॉपर्टी कम्प्लीट होण्यासाठी इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अँड हायड्रोजन बॉन्डिंग ऍज वेल एज बॉइलिंग पॉइंट ऍज वेल एज सोल्युबिलिटी. ओके. नेक्स्ट पार्ट ऑफ युअर सिलेबस इज बेसिसिटी ऑफ अमाइन. जसं आपण कार्बोक्सिलिक ऍसिडची ऍसिडिटी डिस्कस केली होती तशी अमाइन्सची बेसिसिटी डिस्कस करणार. ओके. जिथे तुमचं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो आतापर्यंत पार्ट बघत आहे इलेक्ट्रोकेमिकल सोल्युशन रिएक्शन्स मध्ये तो पार्ट म्हणजे आणि त्याची थिअरी फिजिकल प्रॉपर्टी तो कम्प्लीट होईल या पॉइंट नंतर. पण आम्ही तो पॉइंट बघूया बेसिसिटी ऑफ अमाइन. Basicity of amines. Basicity of amines. आता बेसिसिटी मध्ये तीन महत्त्वाचे कॉन्सेप्ट आहेत. पहिली आहे लॉरी ब्रॉन्स्टेड कॉन्सेप्ट. एक्झॅक्टली लॉरी ब्रॉन्स्टेड कॉन्सेप्ट काय हे डिटेल मध्ये बघायला नको कारण आपण आयोनिक इक्विलिब्रियम नावाच्या थर्ड नंबरच्या टॉपिक मध्ये सगळं डिस्कस करणार आहे. पण तरी सुद्धा माहिती असायला पाहिजे म्हणून सांगतोय. एक आहे लॉरी ब्रॉन्स्टेड कॉन्सेप्ट. लॉरी ब्रॉन्स्टेड कॉन्सेप्ट काय आहे? लॉरी आणि ब्रॉन्स्टेड हे दोन सायंटिस्ट होते आणि काय सांगितलं जो कुठला कंपाऊंड असेल कन्सिडर करूया अमोनिया किंवा अमाइन. ओके. हा अमोनिया कंपाऊंड अल्केनिक ग्रुप असतील त्याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील. if this particular amine compound or any electron rich compound when it is reacts with water is undergo proteolysis undergo reversible reaction to form its conjugate acid as a product. Okay, with the liberation of OH minus as a byproduct. बघा मी काय म्हणतोय अमाइन्स हा बेस आहे कारण की आपण वरती दिले बेसिसिटी ऑफ अमाइन्स. तो अमाइन्स हा काय बेसिक कंपाऊंड असेल तर त्याचं जे सॉल्ट असणार करस्पॉन्डिंग त्याला आपण कन्सिडर करतो कॉन्जुगेट ऍसिड. आता हे कधी मिळतं ज्यावेळी त्याचं प्रोटोनेशन होतं त्यावेळी. ओके. सो व्हेन any amine primary secondary or tertiary amine when reacts with water that is undergo proteolysis it will give you conjugate acid. जर कुठलाही बेस कॉन्जुगेट ऍसिड देत असेल तर तो बेस हा लॉरी ब्रॉन्स्टेड बेस म्हणून कन्सिडर केला जातो. ओके. कन्सिडर करूया इथे एखादा ऍसिड आहे ऍसिडची रिएक्शन वॉटर बरोबर केल्यानंतर जर इथे आपल्याला कॉन्जुगेट बेस प्रोडक्ट मिळत असेल तर त्याला आपण कन्सिडर करतो द गिवन कंपाऊंड इज ऍसिड अँड दिस ऑक्टेन प्रोडक्ट इज कॉन्जुगेट बेस. या फॉर्मॅट मध्ये आपण वाईज करतो.
प्रोसेस लिहू शकतो. याला म्हटलं तर लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट. सो लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्टने असं सांगितलं कुठलाही सबस्टन्स जर वॉटर बरोबर रिॲक्ट झाला आणि जर त्याने कॉन्जुगेट ऍसिड जनरेट केलं तर तो सबस्टन्स हा बेसिक असतो. समजा त्याने कॉन्जुगेट बेस तयार केला तर हा सबस्टन्स हा ऍसिड असणार आहे. सो याच्यावरून आपल्याला कॉन्जुगेट ऍसिड मिळतं. याचाच अर्थ असा होतो गिवन सबस्टन्स अमाइन हा बेसिक आहे. ही झाली पहिली कन्सेप्ट. सेकंड कन्सेप्ट आहे लेविस कन्सेप्ट. लेविस इज अनदर सायंटिस्ट. त्याने पण आपली काहीतरी थिअरी काय म्हणतो आपण प्रपोज केली होती. सो अकॉर्डिंग टू द लेविस थिअरी ऍसिड आणि बेसिकचा कंपोनंट काय आपण कन्सिडर करतो, जो कुठला सबस्टन्स इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो. बघा काय सांगतोय, जो कुठला सबस्टन्स इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो आणि स्वतःवरती पॉझिटिव्ह चार्ज अक्वायर करतो तो बेसिक असतो. आता मी येथे एक एक्झाम्पल घेतो. NMe3. Me म्हणजे काय, मिथाइल. याचं लिहितो Me3CH3 CH3 and here also CH3. This is tertiary amine. Okay, this tertiary amine further reacts with any acid that is BF3. It will form सॉल्ट. ओके, आता बघा काय केलं. आणि स्वतःकडचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स बोरॉनला दिल्या म्हणून नायट्रोजन आणि बोरॉन मध्ये हा बॉन्ड जनरेट झालाय. बट नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 असायला पाहिजे होती, पण झाली 4. स्वतःवर त्याने पॉझिटिव्ह चार्ज अप्लाय केला कारण त्याच्याकडे स्वतः इलेक्ट्रॉन्स होते आणि इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. जो इलेक्ट्रॉन डोनेट करतो तो कंपाऊंड बेस असतो असं लेविसने सांगितलं. लेविसची कन्सेप्ट काय होती, मीस नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने असं सांगितलं the substance which can easily donate lone pair of electrons to the electron deficient species because this is electron rich species. So this electron rich species donate electrons to the electron deficient species. Then that species is considered as a basic in nature. Okay. So according to that concept also, here tertiary amine is considered as a base here. Okay. So दोघांवरून आपल्याला समजलं एव्हिडन्सेस मिळाले की जो अमाइन असतो प्रायमरी सेकंडरी, लक्षात एवढंच ठेवायचं त्याच्यामध्ये जर नायट्रोजन असेल ना तर कुठलाही कंपाऊंड हा बेसिकच असतो. ओके, ज्या कुठल्या कंपाऊंड मध्ये नायट्रोजन हेटेरो एलिमेंट प्रेझेंट असेल तर तो बेसिकच नेचर इंडिकेट करत असणार. इम्पॉर्टंट पार्ट. नेक्स्ट आहे बेसिक स्ट्रेन. सो ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेन आपण सिक्वेन्शन करूया. पहिल्यांदा आपला कंपोनंट कुठला असतो, अमोनिया. जो आपण आधी पहिल्यांदा अमोनिया NH3. NH3. Next आहे primary amine that is RNH2. Secondary amine that is RNHR dash. And tertiary amine that is R3N. Okay, म्हणजे 3 आल्कोट असतात ते सेम असतील किंवा डिफरंट असतील. सो या केस मध्ये आपण जर ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेन डिटरमाइन केली तर ती ऑर्डर अशी असते. सेकंडरी अमाइन जो असतो तो स्ट्रॉंगेस्ट बेस असतो. ओके, त्याच्यानंतर येतो टर्शरी, मग येतो प्रायमरी आणि मग येतो अमोनिया. म्हणजे तुमची ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेन कशी असणार, सेकंडरी अमाइन इज मोस्ट बेसिक, देन टर्शरी, देन प्रायमरी आणि देन अमोनिया. दिस इज द करेक्ट बेसिक स्ट्रेन. चेक करा ऑर्डर मध्ये साइन डिफरंट आहे, हे साइन आणि हे साइन डिफरंट आहे, लक्षात ठेवा त्याच्यामध्ये मिस्टेक नको. आता हे कसं काय आपण कन्सिडर करू शकतो, तो जो कुठला कंपाऊंड रेझोनन्स स्टॅबिलायझेशन मध्ये, सो ग्रेटर द नंबर ऑफ रेझोनन्स स्टॅबिलायझिंग स्ट्रक्चर, greater the number of resonance stabilizing structures, greater will be the stability. जो कोण इझिली रेझोनन्स स्टॅबिलायझिंग स्ट्रक्चर दाखवतो जास्त तो कोण असणार, स्टेबल असणार. आणि जर स्टेबल असेल तर तो काय करणार, स्वतःकडचे दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दुसऱ्याला डोनेट करणार. आणि जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो तो कोण असतो, बेसिक असतो. ओके, या 4 कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत. आता नोट्स मध्ये मी काय केलंय, तुमच्या स्टेट बोर्डला एक्सपेक्टेड असणार याच्यावरती 2 क्वेश्चन्स येतात. काय 2 क्वेश्चन आहेत ते सांगतो. बेसिस एक्सप्लेन बेसिसिटी ऑफ अमाइन. त्या बेसिसिटी ऑफ अमाइनची या नोट अंडर 2 मार्काचा क्वेश्चन आला तर एवढे 4 पॉइंट आणि कॅनोनिकल एक्सप्लेनेशन एक्सपेक्टेड आहे. हे ओके, याच्या पुढचा एक फर्दर क्वेश्चन काही वेळा विचारतो. बेसिसिटी ऑफ अमाइन वरती ओरिएंटेड आहे तो क्वेश्चन, बट ते क्वेश्चन थोडा फिरवून विचारतात. ते काय विचारतात, in what is the influence of plus I effect on amines. Okay, what is the influence of plus I effect on amine. So मी नोट्स मध्ये ती नोट एक ऍड केली, बट ऍक्च्युअली तो क्वेश्चन पेपर मध्ये आतापर्यंत आलेला क्वेश्चन नाही.
न्यू सिलेबस मध्ये ऍड केलेला पार्ट आहे. त्यामुळे प्लीज प्रिपेअर करताना हे एवढंच प्रिपेअर करा. आणि इन्फ्लुएन्स ऑफ आय असा जर क्वेश्चन विचारला त्याची ऑर्डर फक्त लर्न करून ठेवा. त्याची इन्फ्लुएन्स ऑफ आय इफेक्ट. आय म्हणजे काय? इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्हिटी प्लस आय असेल तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग मायनस आय असेल तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्हिटी. तो आपण कसं इंडिकेट करतो? आधी आय इफेक्ट आपण कधी करतो? ह्या सगळ्या कंपाऊंडचं प्रोटोनेशन झालं तर. तर प्रोटोनेशनची ऑर्डर कशी असते? NH4 प्लस बघा NH3 मध्ये हायड्रोजन ऍड केला तर NH4 प्लस होईल. RNH2 मध्ये अजून एक हायड्रोजन ऍड केला तर RNH3 प्लस नायट्रोजन मध्ये पॉझिटिव्ह चार्ज. नंतर येईल RNHR डॅश NH2 प्लस आणि लास्ट असेल R3N प्लस. बघा मी काय केलं? इथे 4 हायड्रोजन होते, इथे 3 हायड्रोजन, इथे 2 हायड्रोजन, इथे 1 हायड्रोजन. R3NH. ओके. या केस मध्ये जर आपल्याला ऑर्डर डिटरमाइन करायची असेल तर ती ऑर्डर या फॉर्मॅट मध्ये असते. ज्याच्यामध्ये हायड्रोजनची संख्या लेस असेल तो मोर इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्हिटी इंडिकेट करतो. आणि त्याच्यावरती हायड्रोजनची नंबर ऑफ हायड्रोजन्स कमी असतील किंवा जास्त असतील तर त्याची प्लस आय ची व्हॅल्यू काय असणार? सगळ्यात कमी असणार. ओके. हे 5 पॉइंट्स मात्र लक्षात ठेवायचे. नोट्स मध्ये एवढे पॉइंट आले पाहिजे तुमच्या आन्सर मध्ये. इथपर्यंत कंप्लीट झालं असेल तर बेसिसिटी ऑफ अरिल अमाइन हा सगळा ॲलिफॅटिकच्या ऑप्टिमध्ये आपण बघितला. आर म्हणजे काय? अल्किल ग्रुप. अरिल ग्रुप बद्दल काही बोललोच नाहीये. सो अरिल अमाइन्सची बेसिसिटी ऑर्डर थोडी डिफरंट असते कारण त्याच्यामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट कॅरी फॉरवर्ड होतच नाही म्हणजे ऍप्लिकेबलच नसतो. तर त्या केसमध्ये कुठला असतो? रेझोनन्स इफेक्ट ऍप्लिकेबल असतो म्हणजे डॉमिनंट असतो थोडक्यात सांगायचं तर. त्याचे 3 पॉइंट्स आहेत अरिल अमाइन्सचे. ते कुठल्या तरी बघूया त्याच्यानंतर आपण पुढचा पार्ट करूया. त्याच्या अगोदर बोर्डवरती जेवढा आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवला तरी चालेल. पॉसिबल असेल तर त्याच्या नोट्स सायमल्टेनियस प्रिपेअर करत चला कारण अमाइन या टॉपिकमध्ये थेरॉटिकल क्वेश्चन्स खूप कमी आहे आणि टॉपिकला वेटेज आहे 3 मार्क्स. त्यामुळे तुम्हाला रिएक्शन जास्त विचारायचा. त्यापर्यंत काल बघितलेल्या लेक्चरमध्ये आपण हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन आणि गॅब्रियल हॅलिमाइड सिंथेसिस नावाची 2 इम्पॉर्टंट रिएक्शन्स बघितल्या विथ लिमिटेशन्स. फिजिकल प्रॉपर्टीज थेरॉटिकल पार्ट आज बघितला. पहिली प्रॉपर्टी होती इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, बॉइलिंग पॉइंट and solubility. And third point is basis, that is second physical property, basicity of amines. So whether it may be primary, secondary or tertiary, all amines are basic in nature, but again in that also base order of basic strength is different. More basic component असेल तर pKb ची व्हॅल्यू लेस असणार. लक्षात ठेवा. जसं आपण ऍसिडिटी साठी डिटरमाइन केलेलं if larger the value of pKa less acidic will be the given acid and pKa ची व्हॅल्यू स्मॉल असेल तर acidic strength मात्र जास्त असणार. तसंच pKb ची व्हॅल्यू जर ग्रेटर असेल तर बेसिक स्ट्रेंथ कमी असणार. बेसिक स्ट्रेंथ जास्त असेल तर pKb ची व्हॅल्यू कमी असणार. ओके. सो हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करूया. दॅट इज युअर basicity of अरिल अमाइन्स. Basicity of अरिल अमाइन्स. Basicity of अरिल अमाइन्स. So when अरिल amines reacts with water, अरिल amines reacts with water. This is the first one. Water. It will give you aluminium ion. NH2 मधला सॉरी NH2 मधला एक जो हायड्रोजन आहे तसेच राहिले. H2 मधला वन ऑफ द हायड्रोजन असेल तर याच्यात ऍड होईल आणि NH3 प्लस कंपाऊंड आहे आणि बाय प्रोडक्ट असेल OH मायनस. ओके. अल्युमिनियम आयन हा तुम्हाला प्रोडक्ट येतो. अल्युमिनियम आयन. ओके. हा कंपाऊंड आहे अल्युमिनियम. दिस इज फर्स्ट पॉइंट. इन केस ऑफ सेकंड पॉइंट मध्ये मला काय एक्सप्लेन करायचंय? जो अल्युमिनियम आयन जनरेट झालेला आहे म्हणजे NH2 प्लस जो अल्युमिनियम आपण ज्याला कन्सिडर करतो त्याच्या कारण आपल्याला अरिल अमाइन्स डिस्कस करायचे म्हणून मी अल्युमिनियम हा कंपाऊंड घेतलाय. त्याची आपल्याला रेझोनन्स स्ट्रक्चर ड्रॉ करावी लागतील आणि रेझोनन्स स्ट्रक्चर ड्रॉ केल्यानंतर आपल्याला कंपेअर करावं लागेल ॲलिफॅटिक अमाइन्स आणि तुमचा जो अरिल अमाइन आहे त्याच्यामध्ये कंपॅरिझन करावं लागेल. त्याच्यावर कन्क्लुजन काय निघेल की
की जनरली ॲमिलिन्स जे असतात ते वीकर बेसिस असतात ॲलिफॅटिक अमाइन्स किंवा अमोनियापेक्षा. हे कसं काय आयडेंटिफाय करायचं बघूया. आधी रेझोनन्स स्ट्रक्चर याचे ड्रॉ करूया. रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ ॲनिलीन. हा क्वेश्चन गेल्या वेळेच्या पेपरमध्ये येऊन गेलाय. ॲनिलीनची रेझोनन्स स्ट्रक्चर फक्त 2 मार्काला आली होती. बघूया. NH2 so lone pair of electrons will shift to ortho position. This line charge will shift to the next carbon. This is the resonance. आता हे तुम्हाला काय मिळाले? 5 स्ट्रक्चर मिळाले रेझोनन्स स्टॅबिलायझेशन. रेझोनन्स स्टॅबिलायझेशन म्हणजे एक्झॅक्टली काय? सो द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कडे जो मायनस चार्ज जनरेट होतो इथे, तो मायनस चार्ज मी डिलोकलाइज करतो. पहिल्यांदा मी सेकंड कार्बन वरती घेतोय. नेक्स्ट मी फोर्थ कार्बन वरती घेतोय. नेक्स्ट मी अगेन 6 कार्बन वरती घेतोय. नेक्स्ट मी परत नायट्रोजन वरती शिफ्ट करतो. याचाच अर्थ असा होतो हे सगळे जे कंपाऊंड्स आहेत तुमचे त्याच्यामधला जो पॉझिटिव्ह असेल त्याचा निगेटिव्ह चार्ज आहे ते एकमेकांपासून शिफ्ट होत जाते, ऍड होत जाते. ओके. आणि हे जे शिफ्टिंग आहे ते तुम्ही कशाच्या फॉर्म मध्ये दिसतं? रेझोनन्स स्टॅबिलायझेशनच्या फॉर्म मध्ये दिसतं. जर ग्रेटर द नंबर ऑफ रेझोनन्स स्ट्रक्चर स्टॅबिलिटी विल बी मोर अँड दॅट्स व्हाय ॲनिलीन शोज. आता याच्यापासून मिळणारा जो कॉन्जुगेट बेस असेल ॲल्युमिनियम आयन हा जो असेल तो काय असणार आहे? कमी असणार आहे, म्हणजे वीकर बेस असणार. त्यामुळे लक्षात ठेवायचं इन केस ऑफ ॲनिलीन अँड ॲलिफॅटिक अमाइन generally aliphatic amines are stronger bases. Aliphatic amines are stronger bases than that of the aluminium ion. Okay, म्हणजे काय? Aliphatic amines RNH2, NHR dash, R2NH हे सगळे जे कंपाऊंड्स आहेत हे काय दाखवले जातात त्यांच्यापासून बेसिसिटी ऑर्डर आहे ती चेंज झालेली आपल्याला दिसते. बेसिसिटी ऑर्डर चेंज झालेली दिसते याचा अर्थ काय होतो? ॲल्युमिनियम आयन पेक्षा तुमचे जे आहे थोडक्यात ॲनिलीन आहे तो वीक बेस जनरेट करतो ॲलिफॅटिक अमाइन पेक्षा. तर याला आपण कन्सिडर करतो की बेसिसिटी ऑफ अमाइन. हे 3 पॉइंट्स पेपर मध्ये येणं एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामध्ये काहीही मिस्टेक करू नका, काही गेस करू नका, काही शॉर्टकट मारून करायचे नाही. सिंपल पार्ट आहे. नेक्स्ट चालू होता त्या म्हणजे केमिकल प्रॉपर्टी. हे तुमच्या फिजिकल प्रॉपर्टी दोनच होत्या त्या कंप्लीट झाल्या. पहिली होती इंटरमोलिक्युलर फोर्सेसची लेंथी होती खूप आणि बेसिसिटी ऑफ अमाइन्स मध्ये बेसिसिटी ऑफ अरिन अमाइनचे पण पॉइंट ऍड करायचे. त्याचा 3 मार्काचा क्वेश्चन येतो 4 मार्काचा. पण 4 मार्काचं काम आपण करत नाही आहोत कारण 4 मार्काचं वेटेज नाही आहे टॉपिकला. विदाउट ऑप्शन 3च मार्क्स भेटेल आणि तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये एक्झामिनर ऑलवेज असं विचारणार याच्यातून एखादा दुसरा क्वेश्चन विचारेल आणि बाकीच्या रिएक्शन्स विचारेल. आणि या टॉपिकसाठी फक्त आणि फक्त रिएक्शन्स ओरिएंटेड स्टडी करा. थोडी थिअरी कमी केलं तरी चालेल या टॉपिकसाठी. ठीक आहे. पुढचा पार्ट आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स. सो स्टार्ट करूया. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स. ही पहिली प्रॉपर्टी आहे बेसिक नेचर. अमाइन बेसिक नेचर आतापर्यंत आपण असं म्हणतो फिजिकल प्रॉपर्टी मध्ये बघितलं. पण केमिकल प्रॉपर्टीजच्या फॉर्मॅट मध्ये कसं रिप्रेझेंट करू शकतो? फिजिकल प्रॉपर्टीज इज नथिंग बट द थिअरी. पण केमिकल प्रॉपर्टी केमिस्ट्रीच्या लॅब मध्ये गेल्यानंतर कसं काय कन्सिडर करू शकतो? तो बेसिक असायचे. सो ऑलवेज आपण बेसची डेफिनेशन काय करतो? कन्सिडर करूया हा अमोनिया आहे. ओके. अमोनिया मध्ये समजा मी एखाद्या कुठलेही ऍसिड ऍड केलं मी ऍसिड HCl. तर आपला रूल काय आहे? when base combine with acid it will form acid plus base combine together to form salt. ओके. आणि ते सॉल्ट कसं असणार आहे? न्यूट्रल असेल. सो आपण चेक करूया. पण आणि ऍसिडची डेफिनेशन काय बघतो आपण? ऍसिड इज अ सबस्टन्स which can easily donate H plus ion to the electron rich spaces. तर तेच आपण इथे करणार आहोत. HN हे ऑलरेडी आहे. हा हायड्रोजन तिकडे शिफ्ट झाला त्यामुळे याच्यावरती चार्ज आला पॉझिटिव्ह प्लस Cl मायनस. आता तुम्ही कन्सिडर करा ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली झालं काय? जरा चेक करा. NH4Cl. NH4Cl म्हणजे 4 अमोनियम क्लोराइड.
आता हा क्लोराइड आयन बाहेर नाही पडला तर तुमचा सॉल्ट कसं जनरेट होणार H+Cl या फॉर्मॅटमध्ये. आणि जिथे सॉल्ट जनरेट होतं म्हणजे हे ऍसिड होते आपल्याला माहिती सॉल्ट जनरेट होतं म्हणजे B1 कंपाऊंड जो आहे तो कोण असणार आहे बेस असणार आहे. म्हणजे समजा अमाइन्स मध्ये तुम्ही कुठलाही ऍसिड ऍड केला आणि जो सॉल्ट जनरेट झालं तर लक्षात ठेवायचं तो अमाइन काय असणार आहे बेसिक नेचरचा असणार आहे. ओके दिस इज द फर्स्ट केमिकल रिएक्शन. Now moving towards second chemical reaction that is coupling reaction or orange dye test that is diazotization reaction. बघूया काय आहे ती. खूप इम्पॉर्टंट आहे. डॉक्टर याच्यामध्ये गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये याच्यात एक कपलिंग रिएक्शन नावाचा एक पार्ट आहे तो आला होता आता झालेल्या पेपरमध्ये. Diazotization or orange dye test. Diazotization or orange dye test. Now, in this case or in this test, first of all, the required component is aniline. When aniline reacts with nitrous acid, NH2, aniline reacts with nitrous acid that is HNO2 in presence of any lower temperature that is 0 to 5 degrees Celsius or 273 to 278 केल्विन टेम्परेचर 0 to 5 डिग्री सेल्सियस म्हणजे कोल्ड कंडिशन आहे ऑब्वियसली म्हणजे हे तुम्ही लॅबोरेटरी मध्ये रूम टेम्परेचरला हे रिएक्शन करू नाही शकत तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल एक नायट्रेटिंग मिक्सचर घ्यावं लागेल ते कसं असतं HNO2 कसं प्रिपेअर करतात NaNO2 आणि HCl मला वाटतं आपण फिनॉलच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन मध्ये हे बघितलं डायझोटायझेशन इट विल फर्स्ट गिव्स यू बेन्झीन डायझोनियम क्लोराइड बेन्झीन N double bond N plus Cl minus benzene diazonium chloride and that benzene diazonium chloride further reacts with beta naphthol. Beta naphthol म्हणजे त्याचं स्ट्रक्चर असं असतं. याला म्हणतात beta naphthol. In NaOH ही मला वाटतं 12वीच्या तुमच्या बोर्ड एक्झामिनेशन मध्ये एक टेस्ट तुम्हाला करावी लागते. जर ऑरेंज कलरचं कंपाऊंड तुम्हाला दिलेलं असेल तर याचा प्रोडक्ट एक युनिक प्रोडक्ट मिळतो. युनिक प्रोडक्ट इन द सेन्स त्याला ऑरेंज डाय असं म्हटलं जातं आणि त्या डायचा यूज कशासाठी करतात आता तुम्ही मार्केटमध्ये खूप सारे डाय यूज करत असतात ओके आणि तुम्हाला ऍड मध्ये दाखवतात बघा कुठले केसांना कलर करण्याचे डाय लावायचे असतात ते जे डाय असतात त्याचा जो तुमचा कलर ऑरेंज बर्गंडी कलर नावाचा कलर माहिती असेल तुम्हाला तो बर्गंडी कलर म्हणजेच ऑरेंज डाय ओके आणि तो ऑरेंज डाय तुम्ही याच्यापासून प्रिपेअर करता तो त्याला म्हटलं ऑरेंज डाय और डायझोटायझेशन प्रोसेस या प्रोसेसमध्ये प्रिपेअर केला त्याच्यामध्ये बेटा नॅफ्थॉल असतं बेटा नॅफ्थॉलचे क्रिस्टल्स ऍड केल्यानंतर त्याला ऑरेंज कलर येतो किंवा ब्लड रेड कलर येतो जर तो तुम्ही तसाच ठेवून दिला तर एअर बरोबर त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि त्याचा डार्क चॉकलेटी कलर होत जातो म्हणून म्हटलं जातं जेव्हा तुमच्या त्या केसांना तुम्ही डाय लावता थोड्या दिवसानंतर तो कलर हळूहळू निघून जातो याचं रिझन काय तो वॉटर सॉल्ट आहे ना ते वॉटर सोल्युबल असणार कधी ना कधीतरी तो निघून जाणार ओके आणि हायर एक्सपोजर हायर सन खूप सन एक्सपोजर होत असेल तर त्यावेळी जास्तीत जास्त लवकर होऊन जातं हे लक्षात ठेवायचं so this is the second reaction that is diazotization process of orange dye this is the second chemical reaction third one is Hoffman exhaustive alkylation process बघूया Hoffman exhaustive alkylation काय आहे exhaustive alkylation Hoffman exhaustive alkylation okay in this reaction or in this case first of all Hoffman exhaustive alkylation मध्ये काय करायचं when primary amine एखादा कुठला तरी amine घेऊया CH3NH2 primary amine when this primary amine first react with any one molecule of alkyl halide आपण काय सांगितलं primary amine reacts with alkyl halide it will form simple काय करायचं याच्यातला हायड्रोजन आणि याच्यातला आयोडीन आपण मॉलिक्यूल हा असा लिहितो ICH लक्षात येईल इथे असेल NH2 हे HI मॉलिक्यूल आहेत ना ते एलिमिनेट करत जायचे बाकी सगळं आहे तसं लिहून द्या CH3NH CH3 हा पूर्ण काय मिळाला HI हा CH3NH ना तो आहे तसं लिहून द्या secondary amine further reacts with ICH3
तो काय करतो, याच्यातला हायड्रोजन हा आयोडीन निघून जातो. बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळणार, HI सेम प्रोडक्ट. बाकीचा प्रोडक्ट आहे तो घेऊन गेला इज टर्शियरी अमाइन CH3 and CH3 CH3. Okay, now this tertiary amine further reacts with ICH3. आता मला सांगा याच्यामध्ये हायड्रोजन निघून जायला याच्यावरती हायड्रोजनच प्रेझेंट नाही. मग अशा वेळी काय करायचं, तो याच वेळी सॉल्ट जनरेट होतो, त्याला आपण कन्सिडर करतो क्वाटर्नरी सॉल्ट, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. प्लस I मायनस CH हे तुम्हाला जनरेट होतं. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मध्ये काय केलं मी, त्याची सिंपल ऍडिशन केली, फक्त नायट्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि आयोडीन वरती निगेटिव्ह चार्ज दिला. म्हणजे त्याला हॉफमन एक्झॉस्टिव्ह असं का म्हटलं जातं. याचा अर्थ असा आहे प्रायमरी पासून सेकंडरी, सेकंडरी पासून टर्शियरी, टर्शियरी पासून क्वाटर्नरी आपल्याला प्रिपेअर करता येतो सॉल्ट. त्यामुळे त्याला एक्झॉस्टिव्ह होतं, म्हणजे कंटिन्यू प्रोसेस चालू राहते. जेवढे तुम्ही अल्किल हॅलाइडचे मॉलिक्यूल ऍड करत राहाल तेवढे तुम्हाला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट जनरेट करता येतं. ओके, सो ही सिरीज ऑफ रिएक्शन आणि हे कोणी शोधून काढलं, हॉफमन या सायंटिस्टने. याच्या पुढच्या सगळ्या रिएक्शन्स हॉफमन शी रिलेट करतात, हॉफमनच्या आहेत. सो दिस इज युअर थर्ड केमिकल रिएक्शन. फोर्थ केमिकल रिएक्शन इज हॉफमन एलिमिनेशन टाइप ऑफ रिएक्शन. ओके, हॉफमन एलिमिनेशन काय रिएक्शन आहे ती बघूया. फोर्थ रिएक्शन हॉफमन एलिमिनेशन. In case of Hoffman elimination reaction, always लक्षात ठेवायचं प्रोडक्ट शुड बी इथिन ओनली. ओके, या प्रोसेस मध्ये फक्त इथिन नावाचा एकच अनसॅच्युरेटेड प्रोडक्ट मिळतो. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट हा रिएक्टंट म्हणून यूज करावा लागतो. रिएक्टंट कसा यूज करणार बघूया. CH3 CH2 CH2. पहिल्यांदा घेतला मी प्रोफाइल ग्रुप घेतला, त्याला मी नायट्रोजन अटॅच केला. इथे आपल्याला क्वाटर्नरी अमोनियम पाहिजे, म्हणजे 4 असायला पाहिजे. नायट्रोजनच्या सराउंडिंगला 4 अल्किल ग्रुप पाहिजे. मी इथे घेतला CH2 CH3 असं कन्सिडर करू. CH2 CH3 4 होण्यासाठी मला इथे बाहेर 3 द्यावे लागतील. हे 3 मॉलिक्यूल हा एक पाहिजे, म्हणजे 4. इथे मी I मायनस घेतला. दिस क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट then reacts with silver hydroxide. सिल्वर हायड्रॉक्साईड प्रिपेअर केला मॉइस Ag2, म्हणजे सिल्वर डाय AgOAg या मॉलिक्यूलचं वॉटर बरोबर रिएक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग हीट. याच्या कॉम्बिनेशन मध्ये मला AgOH मिळाला. आता या प्रोसेस मधून प्रोडक्ट काय मिळणार, हा फक्त I काढून टाकायचा आणि OH लावायचा. कारण ऑलवेज हायड्रोजन आणि सिल्वर म्हणजे आपलं बॉन्डिंग जास्त आहे. आपण अल्किल हॅलाइड मध्ये हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पण बघितलं. सो CH3 CH2 CH2 N plus CH2 CH3 टाइप्स OH minus हा तुम्हाला प्रोडक्ट मिळतो. N plus CH2 टाइप्स OH minus. Now this further molecule reacts with thermal degradation with the dehydration of water molecule, means elimination of water molecule. It will gives you आता बघा ब्रॅकेट मध्ये जेवढे नंबर ऑफ कार्बन येतात त्याचा करस्पॉन्डिंग अल्किन प्रिपेअर करा. CH2 डबल बॉन्ड CH2 आणि बाकीचं सगळं आहे टर्शियरी अमाइनच्या फॉर्मॅट मध्ये CH3 CH2 CH2 केलेलं आहे तसं. नंतर आहे नायट्रोजन, या साइडला CH2 CH3 असणारच आहे, यातला CH2 CH3. अजून एक CH2 CH3 होता, तो गेला कुठे, गेला नाही कुठे. याच्यातला फक्त काय केलं आपण CH3 CH2 मधला एक दोनच हायड्रोजन घेतले. हा OH आणि याच्यात एक हायड्रोजन जो असतो तो निघून गेला ऍज वॉटर. ओके, तर तुम्हाला या केस मध्ये ऑलवेज इथिन हा प्रोडक्ट मिळतो आणि ही रिएक्शन एक्झामिनरची व्हेरी 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 फेवरेट रिएक्शन आहे. त्यामुळे पेपर मध्ये हा क्वेश्चन येणार कन्फर्म. ऑलवेज लक्षात ठेवायचं टर्शियरी अमाइन आणि इथिन हे दोन्ही प्रोडक्ट एकाच रिएक्शन मधून मिळतात. या रिएक्शनचं नेम काय, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. ओके, that quaternary ammonium salt reacts with AgOH. AgOH आला कुठून, वॉटरची रिएक्शन Ag2 बरोबर केल्यावर AgOH जनरेट होतो. त्यामुळे काय केलं, हा Ag आणि I हा बाय प्रोडक्ट म्हणून प्रेसिपिटेट जनरेट केले AgI प्रेसिपिटेट.
तो इलिमिनेट होईल, बाकीचा OH मायनस आहे तो इथे अटॅच होईल, हा प्रोडक्ट तुम्हाला मिळाला. त्याचं डिहायड्रेशन केला, लॉस ऑफ वॉटर मध्ये तुम्ही अल्किन प्रोडक्ट मिळेल आणि टर्शरी अमाइन नावाचा प्रोडक्ट मिळेल. म्हणजे ह्यात एकाच प्रोसेस मध्ये हॉफमन एलिमिनेशन रिएक्शन मध्ये आपण काय बघितलं हॅलोजन मध्ये अनसॅच्युरेटेड प्रोडक्ट ऑलवेज आपल्याला डिझायर्ड प्रोडक्ट म्हणून मिळतो, तो इथे मिळाला. ओके, सो हे एक लक्षात ठेवा, हॉफमन एलिमिनेशन मध्ये ऑलवेज इथिन प्रोडक्ट मिळतो. तुम्ही म्हणाल CH2 CH2 CH3 असेल आणि प्रोटीन नाही का मिळणार, शक्यतो नाही मिळणार. याचं रिझन काय होतं, जो नायट्रोजन वरचा चार्ज आहे तो कार्बन नंबर 2 पर्यंत कॉम्पेन्सेट होतो, कार्बन नंबर 3 पर्यंत हा चार्ज पुरत नाही. ओके, त्यामुळे शक्यतो इथिन नावाचा प्रोडक्ट जर पेपर मध्ये प्रश्न आला तर इथिन हे ऑप्शनला टिक करायचं 12वी पर्यंत. ओके, त्याच्यानंतर हॉफमन एलिमिनेशन येणार नाही. पुढचा पार्ट रिलेटिव्ह असायलेशन अल्कायलेशन ऑफ हॉफमन. बघूया रिएक्शन पुढच्या काय काय आहेत. असायलेशन ऑफ अमाइन्स नेक्स्ट रिएक्शन इज acylation of amines. When primary amine, that is C2H5NH2, reacts with CH3 C double bond OCl in presence of pyridine. Pyridine is act as a base. HCl molecule remove करायचा, जो product मिळतो तुम्हाला काय मिळेल, acylated product NH C double bond OCH plus HCl. काय केलं, याच्यातला Cl आणि याच्यातला H molecule, HCl molecule eliminate केला, बाकी सगळं सेम. C2H5NH COCH3 C2H5NH COCH3 हे तुम्हाला दोन्ही प्रोडक्ट मिळतील. So it is considered as the acylation of amines. एकच रिएक्शन आहे. नेक्स्ट आहे कार्बिल अमाइन रिएक्शन. या वर्षीच्या पेपर मध्ये आलेली 2021 कार्बिल अमाइन रिएक्शन. कार्बिल अमाइन रिएक्शन, कार्बिल अमाइन रिएक्शन मध्ये काय केलं जातं, when any primary amine reacts with chloroform in presence of alkali, 3 molecules of KOH in presence of strong heat, it will form RN triple bond C, N वर पॉझिटिव्ह साइन, C वरती मायनस साइन. यालाच म्हटलं जातं आयसोसायनेट. या कंपाऊंडला काय म्हणतात, अल्किल आयसोसायनेट. and that alkyl isocyanate generally product formed झाल्यानंतर byproduct काय मिळेल, 3 molecules of KCl and 3 molecules of water. Okay, water is used as a solvent and KCl is considered as a salt here. So this is your I think all about the chemical reactions. नायट्रस ऍसिडची जी डायल्युटायझेशन प्रोसेस होती ती रिएक्शन आपण मगाशी पण बघितली होती, आणि याच्यात कोणती रिएक्शन टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे, नायट्रस ऍसिड बरोबर ऍडिशन रिएक्शन. पण ती नाही प्रिपेअर केला तर चालेल, आधी क्वेश्चन पेपर मध्ये डायल्युटायझेशन होते. ओके, अजून रिंग्स डायझोनियम क्लोराइड, बेन्झीन डायझोनियम क्लोराइडच्या काही रिएक्शन्स आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन टाइप एवढाच पार्ट राहिला या टॉपिकचा, जो आय थिंक नेक्स्ट सेक्शन आहे. उद्याच्या लेक्चरला लवकर संपेल. लवकर संपल्यानंतर हा टॉपिक कंप्लीट होईल, बरोबर आहे ना, म्हणजे अमाइनचा टॉपिक आपला उद्या कंप्लीट होणार. आता रिमेनिंग काय, जर टोटल काउंट बघायला गेला तुमच्या सिलेबसचं, तर पहिला आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण कंप्लीट केलाय. सेकंड वन इज अल्कोहोल फिनॉल इथर. नेक्स्ट वन इज अल्डिहाइड केटोन कार्बोक्सिलिक ऍसिड अमाइन. पेपर 2 चे मेजर 4 टॉपिक्स कंप्लीट झाले आणि पेपर 1 चे सोल्युशन आणि केमिकल कायनेटिक्स हे 2 टॉपिक कंप्लीट झाले. म्हणजे आपले 6 टॉपिक कंप्लीट होतील. नेक्स्ट पुढचा पॉइंट जो असेल, म्हणजे कुठला तुमचा टॉपिक असेल, तो असेल आयदर transition elements or inner transition elements as well as the coordination compounds, but simultaneously paper 1 चा thermodynamics पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो पॉसिबल असेल तर thermodynamics आपण स्टार्ट करू, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो ते सोपं पडेल, जेणेकरून जे सगळे जे क्वेश्चन्स आहेत किंवा लर्न करायला प्रिपेअर करायला ते बरं पडेल. म्हणजे पेपर 2 चे 4 होतील आणि पेपर 1 चे सुद्धा 3 होतील, असं करूया. शक्यतो पेपर 1 चा कंपाऊंड आपण एखादा स्टार्ट करू, म्हणजे न्यूमेरिकल पेपर 2 चे मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक अजून बायोमॉलिक्युलर टॉपिक आहे आणि कोऑर्डिनेशन, ते जर झाले पेपर 2 तर पेपर 2 ऑलमोस्ट खूपच मोस्ट ऑफ द पार्ट कव्हर झाला असं म्हणू शकतो आपण. फक्त एवढंच लक्षात ठेवा, जेवढे जरी पेपर आता आपले नंबर ऑफ टॉपिक कंप्लीट होत असतील त्याची रिव्हिजन सायमल्टेनियसली होणं एक्सपेक्टेड आहे. जर तुम्ही रिव्हिजन तुमची प्रॉपर होत नसेल तर प्रॉब्लेम मध्ये येणार हा लक्षात. सो आतापर्यंत घेतलेला पार्ट आहे तो फक्त रिवाइज करूया आणि मग लेक्चर स्टॉप करूया.
पहिल्यांदा आपण असं स्टार्ट केलं बस दॅट इज physical properties of amines. त्याच्यामध्ये intermolecular forces, solubility and boiling point. So in case of intermolecular forces as well as the boiling point and solubility, in case of amines, generally first nitrogen and hydrogen bond also in case of primary, secondary, and tertiary amine is polar in nature. Why this is so? Because of electronegativity difference between nitrogen and hydrogen. Second point of your basic thing is nitrogen and hydrogen bond in case of primary and secondary amine is a polar due to intermolecular hydrogen bonding. But in case of tertiary amines, there is no any hydrogen bonding is present, so that's why. But it is polar in nature. So why this is so? Because of dipole-dipole type of interaction. So in case of intermolecular forces, primary amine, secondary amine आणि tertiary amine याच्यामध्ये सगळ्यात जास्त intermolecular forces कशामध्ये present असतात? Primary amines मध्ये आणि least असतात tertiary amines. Similarly, boiling point order. So, in case of primary, secondary, and tertiary amines, primary amines are more boiling, shows more boiling point than that of the secondary, which shows more boiling point than that of the tertiary amines. Next part बघितलेला त्याची nature. So, lower members आहेत carbon number 3 पर्यंत ते काय आहे gaseous component आहे. Higher members up to carbon number 8 ते आहेत तुमचे liquid component आणि greater the grade carbon number 9 ते सगळे components असे solid state मध्ये exist आहे. पुढचा पॉइंट आहे त्याच्यातला बॉइलिंग पॉइंटचा त्याची टेंडन्सी डिटरमाइन करायची जर सॉलिड लिक्विड गॅसियस कंपोनंट असेल सोल्युबिलिटी कशी डिटरमाइन करायची लक्षात ठेवा अमाइनचा स्मेल प्रायमरी अमाइनचा स्मेल हा पीची ऑर्डर असतो पंजंट स्मेल असतो बिकॉज इट इज बेसिक इन नेचर सो दॅट्स वाय आणि सेकंड पॉइंट आहे तुमचा दिलेला त्याच्यामध्ये अल्केन अल्कीन अल्काइन अल्कोहल आणि कार्बोक्सिलिक ऍसिड याच्यामध्ये ऑर्डर दिली होती बॉइलिंग पॉइंट सो कार्बोक्सिलिक ऍसिड शोज मोर बॉइलिंग पॉइंट दॅन दॅट ऑफ द अल्कोहल्स which show more boiling point than that of the alkenes and then alkanes. So saturated hydrocarbon पेक्षा unsaturated hydrocarbon त्याच्यामध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड हा ज्याचा बॉइलिंग पॉइंट मोस्ट असतो याचं रिझन काय बिकॉज in the structure of carboxylic acid COOH structural formula there are two electronegative oxygen atoms are present and due to that oxygen atom there is a tendency to form hydrogen bond with the water and they can easily fuse it because electronegativity difference is the oxygen oxygen मध्ये सेम असणार म्हणजे कमी असेल त्यामुळे इझिली ब्रेकआउट होऊ शकतो आणि तुम्हाला बॉइलिंग पॉइंट ऑर्डर जास्त जल्दी सुटेल ओके त्यामुळे लागणारे थर्मल एनर्जी मात्र काय लागेल जास्त लागेल ओके पुढची प्रॉपर्टी आहे फिजिकल प्रॉपर्टी दॅट इज बॉइलिंग बेसिसिटी ऑफ अमाइन सो इन केस ऑफ बेसिसिटी ऑफ अमाइन इम्पॉर्टंट 4 पॉइंट्स आपण सांगितलेले पहिल्या पॉइंट मध्ये सांगितलेलं लॉरी ब्रॉन्स्टेड कॉन्सेप्ट सो इन अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड कॉन्सेप्ट the lone pair of electron containing any heteroatom containing nitrogen as a hetero element which can easily donate lone pair of electron to the electron deficient species and acquire some positive charge on itself. So such compound is considered as a basic compound. Okay, this is the first concept. Second, आपण बघितलं according to Lewis concept. So according to the Lewis concept, the electron rich species acquire or absorb extract some one of the proton from water molecule undergo dissociation to form protonium ion as a major product is NH ammonium ion हा तुमचा प्रोडक्ट असेल आणि OH चा बाय प्रोडक्ट असेल जर ते कॉन्जुगेट ऍसिड जनरेट करत असेल तर तुम्ही त्याला कन्सिडर करता गिवन सबस्टन्स बेस जर तो कॉन्जुगेट बेस जनरेट करत असेल तर तो गिवन सबस्टन्स वॉटर बरोबर ऍड झालेला ते ऍसिड असेल ओके त्याला दोन थर्ड पॉइंट मध्ये काय सांगायचं basic strength order. So secondary amines have stronger bases than that of the tertiary than that of the primary and then ammonia. याचं रिझन काय तर व्हॅल्यूज ऑफ पीकेबी ज्याची बेसिक स्ट्रेंथ जास्त आहे त्याची पीकेबी ची व्हॅल्यू एक्झॅक्टली अप्रोच असणार कमी असणार आणि नेक्स्ट पॉइंट मध्ये सांगितलं ग्रेटर द स्टॅबिलायझिंग पॉवर दॅट इज रेझोनन्स स्टॅबिलायझिंग एनर्जी जास्त त्याची असेल त्याच्यामध्ये तुम्ही काय कन्सिडर करू शकता स्टॅबिलिटी ऑर्डर त्याची काय असणार आहे जास्त असणार ग्रेटर द नंबर ऑफ डिलोकलायझेशन ग्रेटर विल बी स्टॅबिलिटी बेसिसिटी ऑर्डर डिटरमाइन करताना त्याचा इन्फ्लुएन्स बघतो दॅट इज प्लस हा इन्फ्लुएन्स सो इन दिस केस ज्याच्यामध्ये प्रोटॉन्स जास्त असतात त्याचा इंडक्टिव्ह इफेक्ट लेस असतो मी परत सांगतोय ज्याच्यामध्ये प्रोटॉन्स जास्त असतात NH4 त्याचा इंडक्टिव्ह इफेक्ट लेस असणार आणि R3NH जो आपण प्रोटोनेटेड टर्शरी अमाइन बघितलेला त्याचा इंडक्टिव्ह इफेक्ट सगळ्यात जास्त असणार ओके ठीक आहे इथपर्यंत जर बघितलं आपण अल्किल अमाइन्स मध्ये नेक्स्ट बघितलं आपण अल्किल अमाइन्स बेसिसिटी in case of arylamine, there are three important points. When aniline reacts with water, it will form anilinium ion as a major product with the liberation of hydroxide ion as a byproduct. Then anilinium ion or aniline undergo delocalization of electron. That is resonance structure. जर बघितलं त्याचे 5 resonance structure मिळतात ऑर्थो पॅरा आणि ऑर्थो पोझिशन मध्ये निगेटिव्ह चार्ज येतो आणि त्यामुळे इलेक्ट्रोफाइलचा इझिली अटॅक त्याच्यावरती होऊ शकतो मीन्स aniline undergo
बघितलं ज्यावेळी आपण ॲल्युमिनियम आयन किंवा ॲलिफॅटिक अमाइन सॉल्व्हमध्ये कंपॅरिझन करतो तेव्हा ॲल्युमिनियम आयन शोज weaker basicity than that of the aliphatic ion because electronegativity as well as the benzene structure. रेझोनन्स ॲल्युमिनियम मध्ये काय असतात रिंग असते रिंग मध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग कंपाऊंड म्हणजे तुमचे जे इलेक्ट्रॉन डिलोकलायझेशनची टेंडन्सी असते ती तुम्हाला काय रेस्ट्रिक्टेड आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुम्हाला नंबर ऑफ स्ट्रक्चर जास्त मिळेल म्हणजे तो स्टेबल असणार आहे जर तो स्टेबल असेल तर ॲलिफॅटिक अमाइन पेक्षा तो weaker बेस असणार ओके सो हा इम्पॉर्टंट पार्ट बघितला मग बघितला आपण केमिकल प्रॉपर्टी मध्ये पहिली प्रॉपर्टी बघितली बेसिसिटी नेचर बेसिक नेचर त्याच्यामध्ये जेव्हा आपण HCl ऍड करतो तेव्हा सॉल्ट जनरेट होतो अमोनियम क्लोराइड सो इट इज बेसिक इन नेचर सेकंड प्रॉपर्टी बघितली आपण हॉफमन डायसोडायजेशन प्रोसेस so aniline will react with HNO2 in presence of 273 to 278 Kg benzene diazonium chloride will be the product is obtained and the benzene diazonium chloride further reacts with your beta naphthalene in presence of NaOH it will give you orange dye as a byproduct or desired product. Next, आपण बघितली optimum exhaustive alkylation. So when primary amine reacts with alkyl halide in presence of H plus as a catalyst, it will give to secondary amine as a product. Secondary amine reacts with alkyl halide gives to tertiary amine, and tertiary amine further reacts with alkyl halide it will give to quaternary ammonium salt as a major product. Next, पुढचा बघितला आपण part Hoffman elimination. So when quaternary ammonium salt reacts with moist AgO, it will form AgOH. When that quaternary ammonium salt reacts with AgOH, it will give you quaternary ammonium hydroxide, silver hydroxide, and that silver hydroxide undergo dehydration in presence of strong heat. It can also water molecule. It will give you ethene plus tertiary amine as a major. Next, बघितलं आपण Hoffman acylation process. So when that is any primary amine reacts with acetyl chloride in presence of pyridine as a base, it will give pyridine जो basic component असतो तो काय करणार डोनेट करणार H प्लस आयन जो असेल तो बेस कंपोनंट असेल तो ऍक्सेप्ट करेल pyridine हा पण सुद्धा बेसिस आहे तर तुम्हाला प्रोडक्ट मिळेल C2H5 NHC असा एलिमेंट प्रोडक्ट मिळेल त्या असा एलिमेंट प्रोडक्ट मध्ये NHCO हा जो बॉन्ड आहे त्याला पेप्टाइड बॉन्ड असे कन्सिडर करतो आपण केमिस्ट्री मध्ये त्याला अमाइड बॉन्ड असे कन्सिडर केले जातात ओके आणि लास्ट रिएक्शन आपण आता बघितली ती म्हणजे कुठली कार्बिल अमाइन टेस्ट त्या कार्बिल अमाइन टेस्ट मध्ये काय बघितलं ना प्रायमरी अमाइन रिएक्ट विथ क्लोरोफॉर्म आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड आयसोसायनेट प्रोडक्ट मिळतो लक्षात ठेवायचं की कार्बिल अमाइनची जी टेस्ट आहे ना हा क्वेश्चन एमसीक्यू मध्ये विचारलेला होता ही जी कार्बिल अमाइनची जी टेस्ट आहे ती ओनली अँड ओनली जेवढे तुमचे प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्स आहेत ती टेस्ट सेकंडरी अँड टर्शियरी अमाइन टेस्ट टेस्ट नाही ओनली अँड ओनली प्रायमरी अमाइन तुम्हाला टेस्ट प्रायमरी ओके सेकंडरी अँड टर्शियरी अमाइन जी टेस्ट इंडिकेट करत नाही त्यामुळे मुद्दाम हा क्वेश्चन पेपर मध्ये विचारतात आतापर्यंत थिअरॉटिकल क्वेश्चन्स मध्ये येत होता आता तो एमसीक्यू आणि बीएसए मध्ये क्वेश्चन विचारला जातो रिएक्शन विचारत नाही काय विचारतात which among the following amine gives carbon amine test तुम्हाला आयडेंटिफाय करायचे प्रायमरी अमाइन कुठला आहे त्याला टिक मार्क करून यायचे ओके which among the following compound does not show असं पण विचारते तीन प्रायमरी अमाइन दिलेले असतील आणि नेक्स्ट असेल सेकंडरी किंवा टर्शियरी त्याला टिक मार्क करून यायचे सो लक्षात ठेवायचं फक्त प्रायमरी अमाइन असतील ते कार्बन अमाइन टेस्ट दाखवतात बाकीचे कुठलेही कंपाऊंड म्हणजे सेकंडरी टर्शियरी as well as quaternary ammonium compound जे असतील ते तुम्हाला कार्बिल अमाइनची टेस्ट इंडिकेट नाही करत सो इथे इथपर्यंत आपल्या रिएक्शन्स कंप्लीट झाल्या त्याच्या पुढच्या रिएक्शन्स आहेत रिएक्शन्स ऑफ अरिन डायझोनियम हलाइड अँड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन हार्डली 20 मिनिट सफिशियंट आहे उद्याच्या लेक्चरमध्ये हा टॉपिक कंप्लीट होऊ शकेल त्याच्या पुढचा जो पार्ट आहे म्हणजे कुठला अमाइन्सच्या आपल्याला क्वेश्चन बँक करत घ्यायची असणार